की पंचायत वाईट गोष्ट आहे आणि खूप खूप खेदवाईक गोष्ट आहे की पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे, हुतात्मा हिराबाई पाटलांचं आहे, हुतात्माबाई कोतवालांचं जे तिथे स्मारक आहे, त्या स्मारकाच्या छत म्हणजे डोक्यावर त्यांच्या छताची अवस्था बिकट आहे आणि ते दुरुस्त करण्याची गरज आहे. परंतु आज आम्ही पाहिलं तर 2 वर्षामध्ये 2 BDO अधिकारी इथं येऊन गेले. म्हणजे ह्याच्या आधी पहिले साबले होते, त्या टायमाला लाखो रुपये खर्च करून बीडीओ साहेबांची कॅबिन दुरुस्त केली, अगदी चकाचक केली. त्याच्यानंतर आता बीडीओ पाटील सुशांत पाटील आलेत, त्यांची सुद्धा कॅबिन आता एकदम चकाचक केलेली आहे. परंतु दोन्ही वेळेला 1 वर्ष झाला, परंतु ह्या म्हणजे महान महापुरुषांचे जे स्मारक आहे त्याचं छत मात्र दुरुस्त केलं नाही. त्याची आम्ही आता मागणी केलेली आहे. गट विकास अधिकारी यांनी सांगितलेलं आहे की आता ते एस्टिमेट होणार आहे आणि नंतर ते पूर्ण आम्ही करणार आहोत. तर आम्हाला एस्टिमेटची काय मतलब नाही. त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलंय हे महापुरुष आहेत आणि त्यांच्या जीवावर आम्ही आज जगतोय आणि त्यांचाच आम्ही आदर्श घेऊन याचं पुढे आमचं हे सगळं आंदोलन वगैरे आम्ही जे करतोय ते त्यांचाच आदर्श घेऊन करतोय. तेव्हा त्यांचं शेत झालं पाहिजे. जर तुम्ही एस्टिमेट करून जर होत नसेल तर आम्हाला परवानगी द्या, शिवने आम्हाला परवानगी द्या, तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही आमच्या स्वखर्चाने करायला तयार आहोत. परंतु त्याने आम्हाला काय परवानगी दिली नाही, आम्हाला अशी परवानगी देता येत नाही. तेव्हा त्यांना सांगितलं मग नाही देता येत नसेल तर 1 महिन्यामध्ये ह्या महान पुरुषांचा जे छतावरचं जे नादुरुस्त झालेलं छत आहे ते दुरुस्त झालं पाहिजे. तेव्हा त्याने आता आचारसंहिता चालू आहे, तर जुलै महिन्यामध्ये आचारसंहिता संपणार आहे. तर 1 महिन्याचा आम्ही कालावधी दिलाय. जर 1 महिन्यामध्ये त्यांनी जर का या महापुरुषांच्या डोक्यावरचं छत जर का दुरुस्त केलं नाही तर मात्र आम्ही पुन्हा इथं त्या छत दुरुस्त करण्यासाठी किंवा आम्हाला स्वखर्चाने दुरुस्त करण्यासाठी परवानगी देण्यासाठी आम्ही उपोषण करू. अशा प्रकारे आमचं उपोषण आज यशस्वी झालेलं आहे. म्हणजे आम्हाला समाधान झालेलं आहे. आणि ही जमेची बाजू म्हणजे की कर्जत तालुक्यातील नागरिक असतील, पत्रकार असतील, सामाजिक धार्मिक सर्व प्रकारचे संघटना असतील. आता समोर आपण बघितलं, आता आमच्या ताई 2 बसल्यात. आता मला अतिशय आनंद वाटतो की तालुक्यातल्या महिला सुद्धा आता पोलीस संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला लागलेल्या आहेत. भविष्यात कुठलाही प्रश्न असू दे, समस्या असू दे, आम्ही सहज सोडू असा आमचा विश्वास आहे. कारण जर आपण पाहिलं तर या कलियुगामध्ये महिलांचा सहभाग खूप मोलाचा आहे. कारण तीच आई आहे, तीच बहीण आहे, तीच आजी आहे, तिच्यापासूनच हे सगळं विश्व निर्माण झालंय. त्यामुळे मला आनंद वाटतो की आज माझ्या बाजूला 5 महिला बसल्यात. आज शुभ शकुन आहे. भविष्यात जेवढे समस्या असतील तेवढ्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस संघटना अगदी हप्त्यातून 2 वेळा उपोषण करायला लागलं, दररोज उपोषण करायला लागलं तरी करील. एवढं मी नागरिकांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश देतो. आणि आमचे जेव्हा उपोषण करू तेव्हा आपण आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्हाला तुमच्याकडून देणगी नको, वर्गणी नको, मतदान नको, फक्त पाठिंबा पाहिजे. आणि त्या पाठिंबा जीवावर आम्ही उपोषण करून समस्या सोडवणार. धन्यवाद.